कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू, म्हणजे कसं होतं तुमचं बालपण? हे काय आता परत? म्हणजे मगाशी पण हा विचार आला, पण मला सीताईंना कसं विचारायचं काय ते कळलं नाही, म्हणून तुम्हाला विचारते, कसं होतं तुमचं बालपण? बालपण शिवा, तशी आमच्या घरची परिस्थिती चांगली होती, पण आमची आई ना नेहमी आजारी असायची आणि त्यामुळे सगळी कामं आम्हालाच करावी लागायची। आणि आम्हालाच काय, खरं तर सगळी कामं ना ताईच करायची। मी लहान होते ना, त्यामुळे ताई मला नेहमी म्हणायची, उर्मिला तू राहून देत, मी आहे ना, मी सगळी कामं करेन, तू जा खेळायला। म्हणजे लहानपणापासून सीताईनेच तुम्हाला सांभाळलं का? हो, तेव्हापासूनच तिने सगळं सांभाळलं। बाबांना भेटायला पाहुणे यायचे, त्यांचं चहा पाणी, त्यांचा स्वयंपाक, आईचं सगळं सगळं ती करायची। म्हणजे मी तिला मदत करायचे, पण मोठं होईपर्यंत तिने मला फारसं काही करू दिलं नाही, सगळं तीच करायची। म्हणजे त्या लहानपणी असं खेळायला वगैरे किंवा मित्रमैत्रिणी असं काही नव्हतं का? जायची ना, पण तिला घरी यायची घाई असायची। शिवा, मला नाही वाटत की तिने तिचं बालपण कधी जगलं, तेव्हाच तिला मोठं व्हावं लागलं। शिवा, तुला माहितीये, सीताईला सीताई हे नाव मीच ठेवलं, कारण लहानपणापासून ना तिने मला अगदी आईसारखं सांभाळलं। किती गोड आहे हे। जाऊन दे, मी पण काय सगळ्या जुन्या गोष्टी घेऊन बसले। शिवा, पण खरं सांगू का, ताई आता हे सगळं नवीन नवीन शिकते ना, ते बघून मला खूप आनंद होतोय। तुम्हाला सांगू का, मला आयुष्यभर सीताईंना हा आनंद द्यायचा। तुम्ही मला सांगा, सीताईंना खेळ कोणता आवडतो? शिवा, मला माहितीये तू आहेस। सीताई, तुमच्यासाठी सरप्राईज आहे। बापरे, काय चाललंय काय? टाळा! तुमच्या आवडीचा खेळ कोणता आहे? आंधळी कोशिंबीर। हो, पण म्हणजे काय चाललंय हे उर्मिला? कसं? मला नको, तू सुनेला विचार। अरे, आम्हाला माहितीये सगळ्यांना की तुम्हाला खूप आवडतं खेळायला, आपण खेळणार आहोत। हो हो काकू, खेळायचंय हा, आपण खेळणार ना? ओके, खेळूया। बघितलास का उत्साह ताईचा? हा, हो, खरंय। चला सुटूया का? हा, सर्वात एक त्याच्यावर राज। हा, चालेल, चला, चला। डन. 1 2 3 लवकर बघितलंस, आपल्याला कामाला लावलं आणि या कशा मजा मारतायत ते। बालिशपणा करतायत फक्त। या आई तर त्या शिवाच्या नादाला लागून काय करायला लागले बघतोयस ना? ही एक मिनिट, हे माझं काम नाही, हे काम तुझं, तू करायला हवंयस। जेवणाचं सगळं मी बघते ना, आता मी खूप दमले, हे सगळं तूच करायचंयस। काय अशी दमलीये? आणि मला ना सगळ्याच कंटाळा आलाय, असं वाटतं काहीतरी करावं। हे बघ, ते जगदीशला आपण सोबत घेतलंय ना, ते वर्क झालं पाहिजे। आणि मला वाटतंय आपण दिव्याला पण सोबत घेतलं पाहिजे। अगं पण ती खूप पैसे मागते ग। अरे मग देऊ ना। हे बघ, थोडे जास्त पैसे देऊन जर आपली ह्याच्यातून सुटका होणार असेल तर चांगलंच आहे ना। पण तिच्यावर लक्ष ठेव, ती कधी कुठे उडी मारेल ना सांगता येत नाही। सुहास, मी आहे ना, तर नको काळजी करू। किटू डार्लिंग, पण एक लक्षात ठेव, आपण आता जे काही करतोय ना, ते शांततेत करायला हवंय। शांततेत। आणि हे सगळं झाल्यानंतर जो धमाका होईल तो मज्जा। काकू, तुझ्यावर राज्य आहे। मी पट्टी आणली आहे, ठीक आहे। ऐक ऐक ऐक, तू जरा आरामात, हा, म्हणजे घट्ट नको बांधू लागेल। ताई, हा गेम आहे ना? तुझ्या सुनेला एवढी काळजी? हो मग, सुने माझी। ए बाई, बांधू ना नक्की? हो ग बाबा। आता बघा काय
पटापट आउट करते तुम्हाला. अजिबात नाही मी आऊट पहिली करूच संपदा. देणार नाही. पडली बघ. ऐक ऐक उठा उठताय. उठा उठा हळूहळू. बापरे, संपदा सांगत होते ना तुला नको जाऊ तिथे, का गेलीस? सॉरी. ताई लागलं. कशाला ओरडतेस तिला? खेळ आहे हा. ठीक आहे होतं थोडस. आणि संपदा पडलं ना की माणूस मोठा होतो. भाई साहब. अगं लहानपणी आम्ही पडलो ना की आम्हाला असंच सांगायचे की आता तू मोठी होशील. हो पण लहानपणी ना आता. मग आम्ही काय आता मोठे झालोय, लहानच होत. एकदम करेक्ट बोलला सीताई. बरं चला द्या सुरू करूया. हा नाही म्हणजे तुम्ही ते आता म्हणजे राहू दे तुम्ही. आता आपण उर्मिला काकूला सांगूया. हा थोडा आराम करा तुम्ही, खेळा तुम्ही असा. माझं राज्य. हा गेलं बांध. चला. हा अरे काय, मी सगळ्यांना शोधतच राहणार आहे बहुतेक. कोणीतरी काहीतरी बोला, मला कळून देत ना कुठे आहात. शी बाबा, अरे काय संपदा, कुठे आहेस? हा अरे बोला ना, मला कसं कळणार? आवड झाले. परत आता माझ्यावर राज्य. इथे आई. ताई, तुला किती वर्षांनी असं खेळताना आणि मन मोकळं हसताना बघते. काय होतं ना उर्मिला, कधी कधी आपण स्वतःलाच विसरून जातो आणि मग काही माणसं आपल्याला स्वतःची आठवण करून देतात. आणि ती शिवाने करून दिली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.